नमस्कार, सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। कुपवाड शहरासाठी स्वतंत्र भाजी मंडई उभारण्यासाठी महानगरपालिकेनं भारत सूतगिरणी चौकात 1.5 एकर जागा संपादित केली आहे। या जागेची माजी नगरसेवक विष्णू माने आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी पाहणी केली। लय शॉर्टकट झाला असं वर्णन जायला, एक तर असं फिरून जायचं नाही तर असं फिरून जायचं। टाकल्या बघा तुम्ही चांगले करतात तिथे काय काय हे केलताय पण ते काय ठराविक लोकांचं झालं आणि ओपन झालं। तिथे कसं आहे, स्वच्छता राहणार, सगळं कॅम्पस येणार। एक ऑफिसच्या गेटला मला हजेरी केली आणि चाणक्य चौकात साहेब जवळ होते। सगळ्याला पाठवा, बाकी प्रशासन आणि गेली 25 वर्षापासून कुपवाड शहरामध्ये भाजी मंडई व्हावी, आमच्या लोकप्रतिनिधी असेल, नागरिकांची कुपवाड शहरातल्या मागणी होती। आमची बॉडीची मुदत असताना आम्ही कुपवाड शहरामध्ये भाजी मंडईचं रिझर्वेशन शारदा क्लिनिक हॉस्पिटलच्या मागं कुपवाड मेन रोड लगत 1.5 एकर जागा महापालिकेनं खरेदी करून पहिली जागा, म्हणजे कुपवाड शहरामध्ये सांगली मिरजमध्ये महापालिकेच्या स्वमालकीच्या जागा भरपूर आहेत, परंतु कुपवाडमध्ये एकही स्वमालकीची जागा नव्हती। मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर भाजी मंडईची व्हेजिटेबल मार्केटची जागा महापालिकेने 1.5 एकर जागा दिवाळीच्या दरम्यान खरेदी करून ताब्यात घेतलेली आहे आणि या ठिकाणी भाजी मंडई करावी यासाठी 10 कोटीचा प्रस्ताव गुप्ता साहेबांच्या मान्यतेनं तयार करण्यात आलेला आहे। परंतु नवीन आलेल्या आयुक्तांनी सुद्धा याबाबत लक्ष घालून हा लवकरात लवकर शासनाला प्रस्ताव पाठवावा आणि जागेची पाहणी स्वतः आयुक्त साहेबांनी या ठिकाणी गांधी साहेबांनी सिटी इंजिनियरला घेऊन करून या प्रोजेक्टला गती द्यावी। कारण कुपवाड शहरामध्ये सगळे बाजार हे रस्त्यावर बसतात आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं, वाहनांना बी जायला जागा नसते। विजयनगरचा बाजार असेल, शुक्रवारचा बाजार असेल, अहिल्यानगरचा बाजार असेल, कुपवाड शहरातला बाजार असेल, इथं 2 मजली अद्ययावत भाजी मंडई झाल्यानंतर जवळजवळ 100 लोक या भाजी मंडईमध्ये व्यापारी बसतील आणि कायमस्वरूपी नागरिकांची सोय या भाजी मंडईमुळं कुपवाडमध्ये होणार आहे आणि कुपवाडच्या संपूर्ण परिसराचा या भाजी मंडईमुळं विकास होणार आहे आणि व्हेजिटेबल भाजी मंडई खास करून आपण या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न आहे। महाराष्ट्र शासनाला आयुक्त साहेबांनी प्रस्ताव पाठवला की अजितदादांच्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त कसा निधी लवकरात लवकर आणता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे।